हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं आनन्दे वल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। 17 नंबरच्या श्लोकाचं आणि ज्ञानीभक्तांचं वर्णन करायला माऊलींनी सुरुवात केलेली आहे। भगवद्गीता आपल्याला सांगते, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशेषते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिया। मी त्याला प्रिय आहे, अतिशय प्रिय आहे, आणि तो मला अतिशय अत्यंत प्रिय आहे, जो नित्ययुक्त आणि एकभक्ती असा अनन्य झालेला भक्त जो आहे तो मला प्रिय आहे। कारण मला जो आवडतो मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एक पाही ज्ञानी या जो ते जया जन्माचिनी प्रकाशे पेटले भेदाचे कडवसे गमीची झाला समरसे आणि भक्त ही देवीची परी अनेकांची दिटी नाविक। वर्णन पुढे केलेलं आहे की ज्याला ज्ञानाचा प्रकाश पडून भेदाचा नाश होऊन अभेद त्याच्यापुढे प्रकट झालेला आहे आणि माझ्याशी जो एकरूप झालेला आहे तो ज्ञानी भक्त जो आहे त्याच्या ठिकाणी काही करणं शिल्लक राहिलेलं नसतं, त्याच्याकडं काही मागणं शिल्लक राहिलेलं नसतं। जरी तो मागितलं तर तो जगासाठी मागतो। पुढच्या श्लोकामधून आपण आणखीन बघणार आहोत की त्याचं सगळं जग हे वासुदेवमय आहे अशी त्याची खात्री झालेली असते आतून, आणि त्यामुळं जगासाठी तो काहीतरी मागितलं तर अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक। माऊली बोलतात म्हणजे मी हे सगळं जगाला सुखी करण्याचा प्रयत्न करून किंवा व्हावं सगळं जग सुखी व्हावं अशी इच्छा व्यक्त करतात संत। त्यामुळे संतांच्या इच्छा ह्या समष्टीरूप झालेल्या असतात, आमच्या इच्छा व्यष्टीरूप असतात। माझ्या इच्छा माझ्या कुटुंबापुरत्या, माझ्या शरीरापुरत्या, माझं शरीर चांगलं राहावं, कुटुंब आनंदात राहावं, माझं नित्याचं जीवन सुरळीत चालावं अशी मागणी अर्थार्थीने जिज्ञासूमधूनच होत असते। ज्ञानी काही मागत नाही, म्हणून ज्ञानी यांच्या ठाई चौथी याची या ठाई काहीच करणे नाही। कशाला काय करायला लागेल त्याला? ज्याला काही नकोच आहे जगाकडून, त्याला दुसऱ्याकडून काय नको असतं त्यावेळी त्याला मागणंसुद्धा काय असणारच नाही। त्याच्या अपेक्षा जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रे गावा, सुखाचा चढावा जयाचा असणे असं माऊली 12व्या अध्यायामध्ये म्हणतात। अनपेक्ष शुचिरदक्ष उदासीन गतवेता या श्लोकावर भाष्य करताना माऊलींची ती ओवी आहे 12व्या अध्यायातली। जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिघावा। या ज्ञानी भक्तांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते, इच्छा नसते, स्पृहा नसते। दुःख जावं, अनुकूलता यावी असा कोणत्याही प्रकारचा विचार नसतो। सुखाची अभिलाषासुद्धा संपलेली असते आणि दुःखाला परतवणं हे सुद्धा संपलेलं असतं। कारण सुखदुःख ही त्याच्या दृष्टीनं एकच ठरलेली असतात, आणि त्यामुळं चौथीच्या ठाई काहीच करणे नाही। या ज्ञानी भक्तांच्या ठिकाणी काही करणं नसतं, कारण ज्ञानाच्या प्रकाशामध्ये ही छोटे छोटे जे टिपके असतात भेदाचे, हे भेदाचे टिपके संपून गेलेले असतात। त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा भेद आणि उपाध्या शिल्लक राहिलेल्या नसतात। त्यामुळे निरुपाधिक चैतन्याचा अनुभव तो ज्ञानी पुरुष घेत असतो। मग जर असं निरुपाधिक जर झाला असेल तरी निरुपचार प्रेमा असा शब्द वापरलेला आहे। त्या ठिकाणी कुठल्याही उपचाराला, कुठल्याही उपाधीला थारा नसतो, आणि त्यामुळं शांती, अखंड शांतीचा तो अनुभव घेत असतो। आम्ही दिवसभर 24 तास उपाधीमध्ये वावरत असतो, कोणतरी म्हणून मिरवत असतो, आणि या मिरवण्यामध्ये आणि प्रतिमा सांभाळण्यामध्ये
ज्याला आमचे सद्गुरू म्हणतात, इमेज सांभाळण्यासाठी, इमेज बनवण्यासाठी त्रास होतो, इमेज सांभाळण्याचा त्रास होतो, इमेजला कलंक लागेल इमेज आपली म्हणून त्याचाही त्रास होत असतो. ह्या सगळ्या गोष्टीचा त्रासाला सुरुवात कुठून झाली तर माझ्यापासून एक वेगळी प्रतिमा मी जेव्हा निर्माण करतो, मी माझ्यातूनच बाहेर पडतो आणि बाप बनतो, मी माझ्यातून बाहेर पडतो आणि मुलगा बनतो. माझं बाहेर पडणं जेव्हा असतं तेव्हा त्याला भटकणं म्हणतात. जेव्हा भटकणं चालू असतं त्यावेळी स्वास्थ्य मिळत नाही. ज्ञानी स्वस्थ असतो. स्वस्थ असतो का? भटकत नाही तो. त्याच्या ठिकाणी काही मिळवलं नसतं, त्याच्या ठिकाणी मिरवणं नसतं, त्या ठिकाणी इमेज तयार करणं नसतं. ह्या इमेजमधूनच अहंकार निर्माण होत असतो. त्यामुळं असा निरंकारी झालेला वैराग्यवान पुरुष जो असतो त्याला काय पाहिजे असेल कुणाकडून? काही करणेच नाही. त्याच्यासाठी काही करणं शिल्लक राहत नाही. डायोजनीस नावांचे गुरु होते ना, जगज्जेत्या सिकंदरांचे. ज्यावेळी सिकंदर कुठे लढायला निघाले होते ना, पूर्वेकडील देशाला मी म्हणले लढायला निघालोय, तुमच्यासाठी काय आणू? त्यावेळी ते बोलतात, आता कोवळं ऊन पडले माझ्या अंगावर पडायला लागले नाही. ती शांतपणे बसली होती सकाळच्या वेळी आणि म्हणजे झोपडीच्या समोर माझ्या अंगावर कोवळं ऊन पडते, तू आडाला उभा राहायला लागस, त्याच्या बाजूला हो, दुसरं काय करू नकोस. काय आणणार त्यांच्यासाठी? ते म्हणतात, मला माझ्याकडे ताटवाटी होती पण कुत्रं कसं खातं पितं बिगर ताटवाटीचं हे पाहून मी ताटवाटीसुद्धा टाकून दिली. तू काय आणणार आहेस माझ्यासाठी? कसली अपेक्षा त्यांची असते सांगा जगाकडून? तुकाराम महाराजांना खजिना प्राप्त करून दिला, सोनं दौलत दाराशी सगळे सैनिक आणून छत्रपतीने दिली, ती त्यांनी नाकारली आणि नको म्हणली. आम्हाला ती मृत्तिका समान आहे, हे सोनं नाणं सगळं माती समान आहे. आता ही माती वाटायला केवढा मोठा अभेदामध्ये ते शिरले असतील याचा विचार करणं बरं आहे. म्हणून अभेदाचे कवडसे काय होतात? भेद अभेदाचे कडवशे निघून जातात. आणि त्यासाठी माऊलीने एक स्फटिकाचा आणि गगन आणि वायूचा दृष्टांत देऊन ही जी प्रक्रिया आहे ती अत्यंत स्पष्टपणाने याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आनिकाची आदिती नाविक जैसा स्फटिकची भासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो, जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे, दैवी भक्त हे पैजन सरे जरी ऐक्याला प्राप्त झाला असला तरी त्याचं भक्त पण मात्र उरतच असतं. प्रेमाची भाषा असते भक्तीमध्ये, प्रेमभाव असतो भक्तीमध्ये आणि त्यामुळे भावामुळं आणि प्रेमामुळं तो वेगळा राहतो. याचा अर्थ ज्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव संगतात त्यावेळी एकत्रपणा एक शिल्लक राहिलेला असतो, तो त्यामध्ये सहजता असते जगण्यामध्ये. आणि तेच वर्णन इथं केलेलं आहे, जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे. वारा जर आकाशामध्ये गुडूप झाला तर तो वारा म्हणून स्पष्ट दिसतच नाही. तरी भक्त ही पैज नसरे, जरी तो ऐक्याला प्राप्त झालेला असला तरी पुढे जरी पवन हलवणी पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे, जरी गगन तो सहजे असे जैसे आहे तसं आकाश आहे तसंच असतं. वास्तविक आकाशातच वायू राहत असतो, परंतु जेव्हा हलवला जातो त्याला पंख्यासारख्या एखाद्या साधनानं, तेव्हा तो वायू हलतो आणि त्याचं वाऱ्यात रूपांतर होतं. म्हणजे बाजूला झाला असला तर तो बाजूचा आहे का? आणि विचार केला तर तो त्यात तरी आहे का? म्हणजे भगवंताशी एकरूप जसा आकाशाशी वायू एकरूप होतो, पण जेव्हा वारा हलतो, जेव्हा पंखा फिरतो तेव्हा तोच वारा तिथून बाहेर पडून वेगळे पण सिद्ध करून दाखवतो. तसा हा ज्ञानी भक्त भगवंताशी एकरूप झालेला असतो, त्याचा जीव ब्रह्मरूपाशी विलीन झालेला असतो, पण काहीतरी करण्यासाठी जगाच्या कल्याणा संतांची विभूती भक्ती करत असतो. भक्ती ही दाखवण्यासाठी करत असतो. आम्हीही दाखवण्यासाठीच करतो आणि त्यांची भक्ती ही दाखवण्यासाठी असते. त्यांची दाखवण्यासाठी म्हणजे जगाला काय मार्गदर्शन करण्यासाठी असते आणि आमची भक्ती ही मिळवण्यासाठी असते. ह्यामध्ये दाखवणं दोन्हीकडे समान आहे, पण ज्ञानीयाची भक्ती जी आहे ती एकरूप होऊन केलेली असते. कधीच अनुसंधान टाकून देत नाही. तो पुढे आपण अजून बघणार आहोत ओव्या, आणि त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. 115 नंबरच्या ओवीपर्यंत कालचं चिंतन आपण बघितलं. आता त्यानंतर दृष्टांत झाले, 2 दृष्टांत दिले. आता त्या दृष्टांतानंतर माऊली सिद्धांत सांगतात. वरती जैसे शब्द येऊनच गेला, जैसा वारा गगनी विरे. आता इथं तैसे शरीरे हन करणे तो भक्त ऐसा गमे. त्याप्रमाणे ज्ञानी शरीरात असतो, शरीरामध्ये असतो आणि शरीरी हन करणे तो भक्त ऐसा गमे.
प्रवृत्तीरूपी भक्ती कर्मामुळे तो बाह्यता माझा भक्त आहे असं वाटतं, परंतु परी अंतर प्रतीत धर्मे मीची झाला. पण त्यांचं अंतरंग जर बघितलं म्हणजे निवृत्ती रूप ज्ञान धर्मामुळे तो मीच झालेला असतो. प्रवृत्ती रूप भक्ती कर्मामुळे तो जरी माझा भक्त आहे असं वाटत असलं आणि माझ्यापासून वेगळा असेल असं वाटत असेल. प्रवृत्ती रूप धर्म म्हणजे काय करतो तो, तर पूजा अर्चा करतो, वाऱ्या करतो, भजन गातो आणि लोकांना मार्गदर्शन करतो, ग्रंथ लिहितो आणि लोकांच्या पुढं ते एक आदर्श समोर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. हा प्रवृत्ती धर्म त्याने आचरणात घेतलेला असतो. तो भक्तीच्या मार्गानं कर्मामुळे बाहेरचा तुसा माझा भक्त आहे असं वाटतं, परंतु आतला जो त्याचा धर्म आहे तो निवृत्ती रूप धर्म आहे. खरे निवृत्ती जी असते ना ती वृत्तीची असते. वृत्ती निवृत्त व्हावी लागते, बाकी निवृत्त काही करायचं नसतं. बऱ्याच वेळा आपण एखाद्या नोकरीतून निवृत्त होतो, पण नोकरीमध्ये अजून असावं असं मनात घरात आल्यावर पण वाटत असतं ना. म्हणजे निवृत्ती झाली आहे का? नाही, ती वरवळ झालेली आहे, खऱ्या अर्थानं झालेलीच नाही. खरी कुठं होते? अंतःकरण म्हणून अंतर प्रतिती धर्मे. प्रतिती म्हणजे अनुभव, मात्र अंतःकरणाचा अनुभव मात्र वेगळा असतो आणि तो अंतःकरणापासून माझ्याशी एकरूप झालेला असतो. विचारानं त्यानं मला पकडलेला आहे, शरीरानं नाही. शरीरानं पकडता येत नाही देवाला, कारण शरीर जड आहे आणि आत्मा चैतन्य आहे. देव चैतन्य रूप आहे, त्याला पकडता येत नाही. त्याला जर पकडायचं असेल तर माझ्यातल्या चैतन्याची मला जाणीव व्हायला पाहिजे. म्हणजे विचारानं मी त्याला गवसणी घातली पाहिजे, तरच ते होतं. अंतःकरणातूनच हे विचार बाहेर पडत असतात. म्हणून माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे भगवंताशी जेव्हा एकरूप होतात तेव्हाच खऱ्या अर्थानं ही शरणागतीची प्रक्रिया आहे ना पूर्ण होते. शरण येणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं. त्याच्यासाठी अनन्यताच लागते आणि अनन्यता म्हणजे न अन्य. अन्य काय आहे तर संसार, माझा सगळा प्रपंच अन्य आहे. आणि अनन्य होणं म्हणजे त्याच्याशी अनन्य म्हणजे न अन्य, अन्याचा विचार न करणं म्हणजे अनन्य होणं आहे. अन्य गोष्टीचा विचारातून बाहेर पडणं. इथं वर्णन केलेलं आहे प्रवृत्तीरूप धर्म जे आहेत ते अन्य आहे आणि निवृत्त रूपी धर्म आहे तो अनन्य आहे. जो मज होय अनन्य शरण म्हणतात. कोण अनन्य शरण येतो तर असा ज्ञानी भक्त जो आहे तो अनन्य शरणागता त्याची असते, तो एकरूप झालेला असतो. परंतु प्रारब्ध कर्म जे असतात ती शिल्लकच असतात. मग प्रारब्ध कर्म हे भोगल्याशिवाय संपत नाही आणि म्हणून ते भोगण्यासाठी तो शेष राहतो, बाजूला राहतो आणि बाजूला राहतो त्याला प्रवृत्ती धर्म म्हटलेला आहे. मग वरती तैशे शरीर हान करणे तो भक्त आहे सांगावे. भक्त म्हणायला जागा कुठं तर भक्तीच्या क्रिया करतो म्हणून. भक्तीच्या क्रियामा अनेक आहेत, त्यातले साधन आहे. कोणकोणतं वेगवेगळ्या प्रकारचं श्रवण, मनन, निध्यासन ही साधना करत असेल किंवा साधन चतुष्टय संपत्तीचा विचार करत असेल, तीर्थयात्रा करत असेल, हे सगळी इतर साधनं तो करत असतो. कारण त्याचा मूळचा स्वभाव जो असतो प्रारब्धाप्रमाणे होणं झालेले जे मूळचे संस्कार पूर्व कर्मानुसारचे असतात ते त्याला सोडत नाही, त्यामुळे प्रवृत्ती धर्मामध्ये असतो. पण अंतरस्थिती जर बघितली तर अंतरस्थिती फार वेगळी. साधू दिसते वेगळाने असं समर्थ म्हणतात. त्याचा अर्थ असा आहे ते जरी दिसत असले तरी ते साधू दिसत असले तिथं जगात वावरताना तरी ते जगापासून फार वेगळे असतात. राहतात शरीरामध्ये पण शरीरापासून फार वेगळे असतात. जसा एखादा वाढलेला नारळ नारळामध्येच्या कवटीमध्येच राहत असतो पण वेगळेपणानं राहतोय की नाही? राहतोय. भिजलेलं ओलं खोबरं असतं हे वेगळेपणानं राहत नाही, कारण त्याची आसक्ती असते नारळाच्या कवटीशी. नारळाच्या कवटीशी जोपर्यंत ओलावा आहे, कशाचा? आसक्तीचा ओलावा जोपर्यंत शिल्लक असतो तेव्हा तोपर्यंत खोबरं त्या नारळाच्या कवटीला सोडतच नाही, कारण ओलं असतं ना. आणि हा ओलसरपणा आसक्तीचा असतो. जेव्हा आसक्ती संपून जाते तेव्हा त्या कवटीपासून त्याची भिन्नता त्यालाच लक्षात यायला लागते. त्यावेळी तो सुकलेला असतो. तपानं, गानानं, भक्तीनं आणि भक्ती ज्ञान साधनेनं तो असा काय झालेला असतो? तपस्वी झालेला असतो.
आणि त्यामुळं त्या नारळापासून तो सुटलेला असतो, नारळाच्या कवटीपासून सुटलेला असतो. पण असतो कुठं? कवटीच्या आतच असतो. असतो कुठं? तर कवटीच्या आतच असतो. परंतु अंतरस्थिती जर प्रथिती जर बघितली तर त्याच्यापासून वेगळा असतो. हे ज्ञानरूप धर्म म्हणलेला आहे. निवृत्तीरूप ज्ञानधर्म आणि प्रवृत्तीरूप भक्तिकर्म, या दोन गोष्टीचा विचार इथं या मूवीमधून माऊलींनी केलेला आहे. त्यामुळे ते म्हणतात, शारीरिक हालचालीवरून वेगळा वाटत असला तरी अंतरंगातील प्रत्यक्ष अनुभूतीनुसार तो भगवंताशी एकरूपच झालेला असतो. आणि एकरूप व्हायचा आहे ते अंतःकरणानं व्हायचं आहे. माझ्या ठाई मन बुद्ध्यांचं ऐक्य कर म्हणतात भगवंत. जर मन आणि बुद्धींचं ऐक्य झालं तर ती भगवंताशी एकरूप होऊ शकतं. शरीराचं ऐक्य होत नाही भगवंताशी. पण अंतःकरण जीव जो आहे तो मात्र मूळचाच काय आहे? भगवत रूप असल्यामुळं त्याच्याशी जुळायला त्याला अवघड जात नाही. शरीर मात्र जड आहे. पंचमहाभूताचं एक ते निर्मिती असते आणि त्यामुळे जड तत्वामुळं ते असणाऱ्या चैतन्य तत्वाशी एकरूप होत नाही. त्यामुळे शरीरानं जरी भिन्नता असली तरीसुद्धा तो आतमध्ये अंतरप्रतीती जर बघितली तर तो भगवंताशी एकरूप झालेला असतो. त्यामुळं वरील 3 जे दृष्टांत सांगितलेत ना, 2-3 दृष्टांत सांगितले, त्या दृष्टांताचा शेवट या ओवीमध्ये माऊली करतात. तर ज्ञानी हा शरीरामध्ये असतो. तो भजन पूजनादी क्रिया करतो, प्रवचन कीर्तनातून ज्ञानदान करत असेल, परंतु त्याची अंतरस्थिती मात्र बिघडत नाही. साधू कधी ओळखावेत? ज्यावेळी त्यांच्यावरती बिकट प्रसंग येत असतात त्यावेळी खरी साधूची ओळख होत असते. ज्यावेळी चांगले चांगले अनुकूल प्रसंग आयुष्यामध्ये घडत असतात त्यावेळी साधक कळत नाही. साधक जर साधनेमध्ये आहे हे कळण्यासाठी त्याच्यावर जर बिकट प्रसंग आले तरच त्याची स्थिती कशी आहे हे समजत असतं, अन्यथा नाही. गाडगे महाराजांना त्यांच्या मुलग्याच्या निधनाची वार्ता त्याच्या कीर्तनात असताना त्यांना समजली, पण कीर्तन संपवल्याशिवाय ते थांबले नाहीत. मात्र निधनाची वार्ता आली गाडगे महाराजांना, त्यांच्या मुलग्याच्या निधनाची वार्ता आली. एखादा तरुण मुलगा आपल्या घरातून जातो आणि हे कीर्तन करतात शांतपणे. याचा अर्थ काय आहे? कीर्तन करताना दिसतात शरीरानं ते, पण त्यांची अंतरस्थिती मात्र भगवंताशी एकरूप झालेली असते. शरीर हे प्रपंचाशी एकरूप असतं आणि अंतःकरण हे भगवंताशी एकरूप झालेलं असतं. या दोन्ही गोष्टी ते सांभाळतात फार विचारपूर्वक. म्हणून म्हटलेलं आहे, माऊलींची उभीच आहे, मुक्ताचे देह दैशे हलत संस्कार वशे. मुक्त पुरुषाचे देह हलत असतात, ते कसे? संस्कार आणत. हे देखोनी लोक पिशे तो करता म्हणते माऊलींची उभी 18व्या अध्यायामध्ये. काय म्हणतात? मुक्ताचे देह जैसे हालत संस्कार वशे, हालतात ते, ते देखुनी लोक पिशे लोक करता म्हणते. लोक त्यांना ते सत्पुरुष मानायलाच तयार होत नाही. सत्पुरुषांची ओळख त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या देहानं जाण्यानंतर झालेली आहे. आजपर्यंत इतिहास आहे. खरा सत्पुरुष आहे ना तो कधी कळला? लोकांना गेल्यानंतर कळलेला आहे. त्यानंतर त्यांची पूजा केलेली आहे. यावरूनच कळतं आहे देखोनी लोक त्यांना काय म्हणतात, तरी देखोनी लोक पिशे तो करता म्हणते. अहो तो पण आमच्यासारखा करता आहे, तोही संसार करतो, मुलाबाळांना वाढवतो, असं बघताना दिसतं. परंतु ते मुक्ताचे देह जे असतात, मुक्त पुरुषाचे देह हलतात संस्कार वशे, हे संस्कार वशे असतात. परंतु आतमध्ये मात्र त्यांची प्रतीती भिन्न झालेली असतात. जगामध्ये असतात पण जगाशी एकरूप झालेले असतात. बऱ्याच वेळा जगाशी एकरूपता सोडून जगदीश्वराशी एकरूप झालेले असतात. जग हे माझंच स्वरूप आहे, हे भगवंताचं अवयव आहे असं समजून तो जगत असतो. त्यामुळे त्याच्या अंतरप्रतीतीला धक्का लागत नाही. हे विश्वची माझी घर, ऐशे मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. सगळ्या जगातला तो एक होतो, आपणच जग झाला. मग याईवरी पाळता माझ्या वजने असता, तरी तयाती मी माता मुकुट करी, असं माऊली 12व्या अध्यायामध्ये म्हणतात. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. चर आणि आचर आपणच होतो, अशी अंतरप्रतीती असते त्याची. त्यामुळे दिसत असला भक्त जरी वरती शरीराच्या उद्देशानं, शरीरातल्या कर्मामुळं तो जरी माणूसपणामध्ये आलेला असला तरी ते चालते ज्ञानाचं बिंब असतात. आणि एरवी माणूसपण ते भांब लौकिक भागू, असं माऊलींनी वर्णन त्याचं मुक्त पुरुषांचं केलेलं आहे. त्यामुळे मुक्त पुरुषांची अंतरस्थिती पाहिली पाहिजे.
अंतरंगावरूनच भक्त करतो, बाहेरून कळत नाही. बाहेरची वेश आणि बाहेरचा आवेश यावरून काही कळत नाही. तर आत असलेला मुरलेल्या साधनेचा जो शेष आहे त्यावरूनच खऱ्या अर्थानं भक्त आणि साधक कळत असतो, त्याशिवाय समजत नाही. वर जरा जरी कुठंतरी शरीराला काहीतरी आलं, कुठं छातीत कळ मारायला लागली, आता मी मरायला लागलो, आता लवकर कसा जायला लागलोय, असा जर पूजा भक्त एखादा ज्ञानी म्हणत असेल तर तो खरा नाही ना. त्याला शरीराशी अजून एकरूपच आहे. शरीराला काही झालं तर तो अस्वस्थ होतो. हे विचार लक्षात ठेवण्यासारखे आहेत. बऱ्याचशा लोकांची ही अवस्था आहे, आपल्याला बघायला मिळते. दिसायला दिसतात, फार 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 मोठे आचार्य पंडित असतात, पण हे पंडित जरी असले तर कदाचित शब्दपंडित असण्याची शक्यता आहे. कारण अंतर्स्थिती वेगळी असते आणि बाह्यस्थिती त्यांची वेगळी असते. शरीरानं ती परमार्थ करत असतात आणि बरेचसे जे खरे ज्ञानी असतात ते मनानं परमार्थ करत असतात. अंतःकरणाचा परमार्थ हा श्रेष्ठ दर्जाचा परमार्थ आहे. बाहेरच्या परमार्थाला काही किंमतच राहत नाही ना. बाहेर परमार्थ करणं फार सोपी गोष्ट आहे. जगापासून जगाला दाखवण्यासाठी परमार्थ करणं फार सोपी गोष्ट आहे, पण अंतरंग सांभाळणं फार अवघड गोष्ट आहे. इथं ज्ञानीभक्ताचं लक्षण सांगताना त्यांची अंतर्प्रतीती जी आहे तो मीची झाला असं माऊली म्हणतात. अंतरंगानं तो मीच होतो, म्हणजे जीवानं तो मी होतो आणि शरीरानं तो प्रपंचरूप असतो. शरीरानं प्रपंचरूप धर्म, तो प्रवृत्तीरूप धर्म सांभाळत असतो आणि मनानं ज्ञान निवृत्तीरूप ज्ञानधर्म तो सांभाळत असतो. म्हणजे मनानं तो भगवंताचा असतो आणि शरीरानं तो प्रपंचाचा असतो. शरीर द्यावं प्रपंचाला आणि मन द्यावं भगवंताला. असं एक जर आपण जरी तिची विभागणी जर केली तर आपला परमार्थ सुरळीत चालायला काय अडचण पडत नाही. पण शारीरिक हालचालीने अंतरिस्थिती बिघडत नाही, त्यांची कधीच बिघडत नाही. त्यामुळे तसं जसं देव ठेवेल त्या अवस्थेमध्ये शांत राहतात, कधी तक्रार करत नाहीत. ती तक्रार कोण करतं? ज्यांच्या अंतःकरणापर्यंत प्रपंचाच्या घटना घुसत असतात ते तक्रार करतात. त्याने आपलं अंतःकरण, आपली अंतर्स्थिती इतकी मजबूत करून ठेवलेली असते तर बाहेरील बाह्य प्रपंचाच्या घटनेचा परिणाम त्यांच्या अंतःकरणावरती होतच नाही. त्यामुळे त्यांचं अंतःकरण अस्पर्शित असतं या सगळ्या गोष्टीपासून, प्रपंचाच्या घटनेपासून आणि प्रपंचाच्या घडामोडीपासून, शरीरातल्या व्याधीपासून त्यांचं अंतःकरण अस्पर्शित असतं. म्हणूनच त्यांना कुठलेही आजार झालेत किंवा कुठलंही डोंगर दुःखाचा कोसळला तरीसुद्धा यस्मिन स्थितेन दुःखेन आणि गुरुनापी विचारते असं वर्णनच त्यांचं स्थितप्रज्ञ लोकांचं केलेलं आहे. अत्यंत कुठल्याही मोठ्या संकटामध्ये सुद्धा गुरुनापी शब्द वापरलेला आहे. गुरुनापी म्हणजे अत्यंत मोठं असून सुद्धा संकट ते विचलित होत नाहीत, कारण त्यांची अंतर्स्थिती शांत असते. मन शांत असायला पाहिजे. शरीराच्या हालचालींना काही किंमतच नसते. शरीर इकडं तिकडं वावरत असतं आणि वावरणाऱ्या शरीराला काही किंमत राहत नाही. मनाचं जी अंतर्स्थिती आहे ती खरी आहे. म्हणून ज्या स्थितीमध्ये देवानं ठेवलेलं आहे त्या स्थितीला ते काय करतात? कृतज्ञ राहतात. आणि ते म्हणतात ठेविले अनंती देशीची राहावे, किंवा बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पिढा केली. तुकाराम महाराज म्हणतात माझे दिवाळी निघालेत, माझी सावकारकी गेली, देवा माझ्यावर उपकार केलेस. माझी बायको प्रेमळ मला भेटली नाही, हे तुझे उपकार आहेत. कारण प्रेमळ बायको आणि माझी सावकारकी या सगळ्या धनसंपत्ती आणि ऐश्वर्यामध्ये आणि विषयासक्ती आणि शरीरासक्तीमध्ये मी गुंतून राहून तुझ्यापासून दूर झालो असतो, म्हणून तू बरं केलंस. हे ज्ञानी माणसांची अंतर्स्थिती असते बरं काय. म्हणून काय म्हणतात, कबीर महाराजांचा एक दोहा आहे की काय म्हणतात, त्यांच्या बायको गेल्यानंतर की भला हुआ मेरी मटकी फुटे रे, मै तो पाणी भरत से छुटी रे. केवढी अंतर्स्थिती बांधलेली असेल बघा. बरं झालं मटकी फुटली माझी, आता उद्यापासून पाणी भरायचं माझं काम थांबलं. किती सुंदर भाष्य करतात बघा. म्हणजे ते म्हणतात की माझ्या अंगावरचं जे ओझं होतं ना प्रपंचाचं, हे गेलं, बरं झालं. आपण काय म्हणू अशा ठिकाणी, माझी बायको किंवा माझा नवरा गेला तर कोणत्या अवस्थेमध्ये असतोय आपण, आणि ही माणसं कोणत्या अवस्थेमध्ये असतात? कारण मुळातून त्यांनी आपण कुठल्याही नात्यात बाहेर नसतात. अंतरंग त्यांचं नाती नसलेलं अंतःकरण असतं.
कुठलीही उपाधी नसलेलं अंतःकरण असतं, निरुपाधिक असतं. त्यामुळं ज्ञानाचं वैशिष्ट्यच आहे, ते बाहेरून आलेलं नसतं ज्ञान, हा ते आतच असतं. फक्त तिथंपर्यंत आपल्याला पोचायचं असतं. काय ज्ञान बाहेरनं मिळवायचं असते काय? नाही. गुरु ज्ञान देत नाही, तर गुरु मोह घालवतात. भगवद्गीतेनं शेवटी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा मोह घालवलेला आहे, ज्ञान दिलेलं नाही. असं म्हणतही नाहीत ते, की मी जे तुला ज्ञान दिलं त्यामुळं तुझा आता मोह गेला काय, असं म्हणत नाहीत. तर ते म्हणतात तुझा मोह गेला काय. मोह जाणेच हेच ज्ञानाची प्रतीती असणं आहे. आणि ज्ञानाची प्रतीती ही आतच आहे, आतच असतं ज्ञान, ते बाहेरून येत नाही. त्यामुळं असलेल्या ज्ञानातच फक्त आपल्याला धांडोळा घ्यायचा आहे, म्हणजे प्राप्त करणं. म्हणजे आता उदाहरण सांगतं, एखादी गोष्ट विहीर खोदणं आणि घर बांधणं, या दोन गोष्टी असतात बघा. एक विहीर खोदणं असतं आणि घर बांधणं असतं. घर बांधण्यासाठी बाहेरून सगळ्या साधनं जमवावी लागतात आणि ते घर पुढे समोर दिसत असतं. पण विहीर खोदल्यानंतर पाणी स्वतः बनवायचं नसतं, घराच्या साधनेतून घर बांधलं जातं. पण विहीर खोदण्याच्या साधनेतून बाहेरनं काय येते काय बघा, नाही. पाणी तिथं असतंच. काय विहीर खोदणारा पाणी निर्माण करतोय काय? नाही. तसं ज्ञान आतच असतं. विहीर खोदण्याची जशी प्रक्रिया असते ना, तशी ज्ञानप्राप्तीची असते. आणि घर बांधण्याची जशी प्रक्रिया असते ना, ती प्रपंचाची प्रक्रिया असते. ह्या दोन्हीतला भेद जर लक्षात ठेवला तर यांची अंतरस्थिती जी आहे, अंतरप्रती धर्मे मीची झाला, हा माझ्यासारखा झालेला असतो. आणि त्यामुळं त्याला काही दुसरं काही विशेषाचं मिळवायचं शिल्लक राहिलेलं नसतं. कारण मिळवायचं काही नसतंच, आतच असतं. त्याचा फक्त अंदाज, जाणीव करून घ्यायची असते. माऊली म्हणतात तैसे शरीरी हन कर्मे तो भक्त ऐसा गमे. त्यामुळे शरीर कोणत्याही स्थितीमध्ये असो, जरी त्याला त्या शरीराला रोग झालेले असो, त्या शरीराची निर्भत्सना केलेली असो, पण अंतर्स्थिती मात्र त्याची ही ज्ञानरूप झालेली असते. 117 नंबरची ओवी. आणि ज्ञानाचिनी उजळलेपणे मी आत्मा ऐसा तो जाणे, म्हणून मीही तैशीची म्हणे उचंबळला सांगता. भगवंत स्वतः कसे बोलतात बघा, मी प्रेमानं उसळून जातो, उचंबळाला सांगता. ज्ञानी माझा आत्मा आहे असं ते म्हणत असतात. आणि ज्ञानाचिनी उजळलेपणे म्हणजे अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उजेड जर पडल्यामुळे मला म्हणजे भगवंताला, ब्रह्माला तो आपला आत्मा आहे असे जाणतो. तो म्हणजे भगवंत माझा आत्मा आहे, मी आत्मा ऐसे तो जाणे. हा भगवंतच माझा आत्मा आहे. म्हणजे काया ही पंढरी आणि आत्मा विठ्ठल. संतांचे अभंग आपल्याला बरोबर सांगतात बघा, काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल. तर मी विठ्ठल जो आहे तो मी आत्मा त्याचा आहे असं त्यानं जाणलेलं असतं. केव्हा? जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उजेड पडतो तेव्हा. हे उजेड पडल्याशिवाय काही कळत नाही बरं काय. आणि उजेड पडणं म्हणजे ते आवरण घालवावं लागतं, तो पडदा घालवायला पाहिजे. अज्ञानाचं पडदा बाजूला केला की उजेड पडलेलाच आपल्याला दिसायला लागतो. मूळचा तिथं उजेडच आहे. तो कसा आहे, तो स्वसंवेद्य आहे आणि प्रकाशरूप आहे, तो ज्ञानरूप आहे. त्याला ज्ञान आणून द्यायचं नाही, प्रकाश तिथं आणून द्यायचा नाही, तोच प्रकाशरूप आहे. त्यामुळं तिथं ज्ञानाची उजेडलेपणे फक्त ज्ञानाचा उजेड पडल्यामुळे तो मीच आत्मा आहे, देवालाच आत्मा असं मानतो. म्हणून मी सुद्धा काय करतो, मी ही तैशीची म्हणे, मी ही सुद्धा असा हर्षानं आनंदानं उसळतो आणि उसळल्यानंतर म्हणतो तो ज्ञानी माझा आत्मा आहे. कारण तो काय म्हणतो, विठ्ठल माझा आत्मा आहे. आणि विठ्ठल काय म्हणतो, तर ज्ञानी माझा आत्मा आहे. इथं वर्णन केले ना, प्रियो ही ज्ञानिनो अत्यर्थम अहम सच मम प्रिया. त्या ओवीची, त्या श्लोकातल्या शब्दांचं ही ओवी स्पष्टीकरण आहे. जो शब्द वापरला ना, प्रियो ही ज्ञानिनोत्यर्थम, अत्यर्थ अहम सच मम प्रिय, मला अत्यंत तो प्रिय असतो आणि मी त्याला प्रिय असतो. या दोन गोष्टी इथं त्या सांगितलेल्या आहेत. आणि ज्ञानाची नी उजळलेपणे मी आत्मा ऐशे तो जाणे, म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबळाला सांगता.
उचंबळाला सांगता म्हणजे तर मी उसळून आनंदाने मी म्हणत असतो की तो माझा आत्मा आहे. म्हणजे ज्ञानी भक्ताचे अंतःकरण हे या स्वरूप ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघालेलं असतं. म्हणून त्याला मी त्याचा आत्मा आहे असं तो जाणतो. आणि मी सुद्धा, भगवंत म्हणतात मी सुद्धा आनंदाने तो माझा आत्मा आहे असं म्हणतो. हे बहुतेक जीव जे आहेत ते आपणास देह म्हणत असतात. मी देह आहे, मी देह असे समजतात. त्यामुळं विचार केला तर जीव मुळात चैतन्यच आहे. म्हणून आपणास जीवाला आपल्यालाच आत्मा समजतो. याचा अर्थ काय? मीच ब्रह्म आहे असं म्हणतो. आत्मा समजतो या शब्दाचा अर्थ आहे ते ब्रह्म मीच आहे. अयम आत्मा ब्रह्म महावाक्यच आहे. हा आत्मा ब्रह्म आहे या अशी त्याची प्रतीतीच आत्मा आलेली असते. आणि त्यामुळं तो ज्ञानाची उजळलेलेपणे ज्ञानाचा प्रकाश जेव्हा प्रकट होतो तेव्हा मी आत्मा ऐसा तो जाणे. त्याला स्वतःचं स्वरूप कळायला लागतं. म्हणजेच मी म्हणजे विठ्ठल कृष्ण हा माझा आत्मा आहे असं त्याला कळतं. जर कृष्णाला तो आत्मा समजत असेल तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यालाही मी माझा आत्मा समजतो. तो माझ्या ठाई आहे आणि मी त्याच्या ठाई आहे. म्हणजे दोघांचा हा एकरूपता असते. आणि ही एकरूपता इथं दर्शवण्यासाठी माऊली म्हणतात की म्हणून मी ही तैसाची म्हणे उचमळाला सांगता. इतकं अत्यंत घनिष्ठ एकरूपता त्याची माझी झालेली असते. 118 नंबर शिववी. हा गा जेव्हा पहिलीकडील खुणे जो पावनी वावरो जाणे, जो पावनी वावरो जाणे तो देहाची वेगळेपणे काय वेगळा होय. देह वेगळा आहे. देह कसा आहे? जड आहे. म्हणून तो काय देहाबरोबर वेगळा होतो? कारण तो देहातच नसतो. ते देहीना माझ्या ठाई म्हणतात. ते देहीना माझ्या ठाई. ते देहात नसतात तर ते माझ्या ठाई असतात. माऊलींची उभी आहे. ते देही ना माझ्या ठाई. ते माझ्या ठिकाणी असतात. ते देहामध्ये नसतात. म्हणून देहाचे वेगळेपणे काय वेगळा दिशे. जीवा पहिलीकडील खुणी. वास्तविक जीवाला ओलांडावंच लागतो. म्हणजे जीव दशा संपल्याशिवाय तिकडली खून सापडतच नाही. त्यामुळे जीव दिशेच्या पलीकडे स्थिती प्राप्त होऊन व्यवहारात कसे यायचे हे समजतं त्याला. जो पावूनी वावरू झाले त्याला व्यवहारही करतो. तो प्रपंचही करत असतो. आणि प्रपंचामध्ये सुद्धा त्याची सहजता असते. आणि ज्ञानामध्ये सुद्धा त्याची सहजता प्राप्त झालेली असते. कारण काय? तो जीवाच्या पलीकडे तो गेलेला पोचलेला असतो. जीवाच्या पलीकडल्या ज्या खुणा आहेत, कुणाच्या खुणा? भगवंताच्या खुणा त्याला प्राप्त झालेल्या असतात. हा एक प्रांत आहे देह आणि जीवाचा. जग, देह आणि जीव हा एक वेगळा प्रांत आहे. आणि त्या जीवाच्या पलीकडे देह, जग, जीव याच्या पलीकडे ब्रह्म आहे. चारच गोष्टी आपल्याला समजावून घ्यायच्या असतात. आणि त्या गोष्टी आपण समजून घेतल्या तर सगळं होतं. जगत आणि जीव यांचा काय संबंध आहे? आणि जीव, जगत आणि जगत आणि ब्रह्म यांचा काही संबंध आहे ही समजून घेणं ही साधना आहे. बाकी काही साधना नसते. त्यामुळे जीवा पलीकडील खुणे जो पावूनी तो प्राप्त होऊन सुद्धा वावरो जाणे. वावरो जाणे म्हणजे तो जीवाच्या पलीकडील जे लक्ष्य आहे ते अनुभवानं प्राप्त केलेलं असताना सुद्धा भक्तीचा व्यवहार करण्याचं जाणतो. वास्तविक जेव्हा ज्ञान प्राप्त होतो तेव्हा व्यवहार संपतो. आणि व्यवहार संपत असला तर कर्म संपत नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कर्म शेवटपर्यंत राहतं. त्याचे रोजचे जीवनक्रम कसा चालणार कर्म नाही केलं तर? म्हणून तो कर्मामध्ये सुद्धा असतो कर्म. पण तो कर्मयोगी असतो. हे तो देहाच्या वेगळ्यापणामुळं मात्र माझ्याहून स्वरूपता वेगळा होईल का सांगा बघू? देह नुसता त्याला अडचणीचा ठरेल का? नाही. तो देहाच्या पलीकडे गेला. इथं तरी म्हणतात जीवाच्या पलीकडे जा. मुळात देहाच्या पलीकडे जाणं, जगाच्या पलीकडे जाणं आणि जीवाच्या पलीकडे जाणं हा प्रवास मोठा आहे. नाही समजला तर अगदी छोटा आहे. संत आणि शास्त्र हेच वर्णन करतात. मी देह नाही असं मानलं की देहापासून आपण बाजूला जातो. जग मिथ्या आहे असं मानलं की आपण जगाच्या पलीकडच्या प्रवासाला जातो.
आणि जीव हे भगवंताचं स्वरूप आहे असं जर जाणलं तर तो जीवाच्या पलीकडचा प्रवास सुरू करतो. आणि जीवापलीकडच्या खुणा जर त्याला सापडलेल्याच असतात ते जाणून सुद्धा तू काय करतो, वावरो जाणे. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जैसा जळा आत पद्मपत्र. कालच्या चिंतनामध्ये आपण बहुतेक तुकोबांचा अभंगा घेतला होता, आपल्याला पाहायला सुद्धा सांगितला होता गाथेमध्ये. जाणूनी नेनते करी माझे मन, नेनतपण आल्याशिवाय व्यवहार करता येत नाही. जाणत्यापणामध्ये व्यवहार घडत नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे जीवापलीकडली खून म्हणजे जाणणं. आणि जाणूनी वावरो, पाहूनी वावरो जाणे. पाहुनी म्हणजे ती खून सापडली, ज्ञान प्राप्त झालं तरी सुद्धा वावरो जाणे म्हणजे व्यवहार पण करतो, प्रपंचही करतो, म्हणजे भक्तीतल्या क्रिया पण करतो असं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळं असं करीत जो असेल त्याला देहाचा अडथळा का बनेल? तो देहाची वेगळेपणे काय वेगळा होय? म्हणजे देह वेगळा आहे म्हणून तो वेगळा होईल का? देह मुळातच जड आहे. देह हे राहण्याचं माझं ठिकाण आहे असं तो मानत असतो. आम्ही काय म्हणतो, देहच मी आहे, घरच मी आहे असं म्हणायला लागतोय. म्हणून घराची आसक्ती सुटत नाही. मुलगा जो आहे तो माझा मुलगा म्हणणं पुढची स्थिती आहे, पण मुलगाच मी आहे असं जर म्हणायला लागला तर तो केवढ्या आसक्तीमध्ये असेल. त्याला जरी काहीतरी झालं त्या मुलाला तर सगळ्या ज्या आहेत त्या क्रिया माझ्यावर परिणाम करून जातात. म्हणून त्याच्यापासून सुटणं हेच खरं जीवाच्या पलीकडची खून जाणणं आहे. मग जीवाच्या पलीकडे जाताना देहातून पहिलं स्टेशन लागतं ते देहाचं, दुसरं स्टेशन लागतं जगाचं, आणि तिसरं स्टेशन लागतं ते जीवाचं. ह्या 3 स्टेशनांना ओलांडून जेव्हा माझी ही साधनेची गाडी पुढे जाईल तेव्हा मी देह आहे असं तो म्हणेल का सांग? कारण त्याच्या पलीकडे गेला. तो मी देह आहे अशी सुरुवात झाली, माझा देह आहे अशा एका श्रद्धेपर्यंत तो पोचलेला असतो. आणि माझा देह आहे असं म्हणतो तो. आता देह मी नाही आणि मी ब्रह्म आहे अशा एका स्थितीपर्यंत तो आलेला असतो. त्यामुळं तो देहाला माझ्यापासून देहाची वेगळेपणे काय वेगळा होईल? आणि देहामुळं तो वेगळा होईल का? वास्तविक मुळातच देह बाजूचाच आहे. देह काय अडथळा कसा बनेल त्याच्या आयुष्यामध्ये? म्हणून म्हणलेलं आहे जेव्हा जीवदशा संपते तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. तुका कसं बोलतात बघा, जीवपणाचा घात झाला म्हणतात. म्हणजे माझा जीव गेला. आम्ही म्हणतो जीव गेला की मेला, आणि सत्य काय म्हणतात, जीव गेला की मुक्त झाला. मेला नाही. मरतो कधी? शरीर मरतं, जीव नाही. तर जीव हा ब्रह्मरूपच आहे, फक्त मला कळत नाही. मी जीव रूपानं राहतो म्हणून ब्रह्मापासून बाजूला जातो. ह्या जीवानं जर ठरवलं तर तो त्याच्याशी सहजपणाने एकरूप होऊ शकतो. इथं वर्णन, तो देहाशी एकरूप होऊ शकत नाही, जगाशी एकरूप होऊ शकत नाही. म्हणून मी देह, ही देह सत्यत्वाची भ्रांती निघून जाते. जग सत्य, ही जगत सत्यत्वाची भ्रांती निघून जाते. आणि जीव माझ्यापासून वेगळा आहे ही कशाची कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती निघून जाते. आणि तो जीवापलीकडील खुणेचा अनुभव घेतो. वर्णन कसं केलेलं आहे? 3 भ्रांत्याच निघून गेलेल्या आहेत. जीवाच्या पलीकडे जाणं, जीव काय करतो? मी करता मानतो, मी भोगता मानतो, जीव मानतो. शरीराला काय कळतच नाही. शरीर माझं आहे असं, शरीर मी आहे असं म्हणतो. ही शरीराची भ्रांती आहे. ही शरीर मी आहे ही देह सत्यत्वाची भ्रांती आहे. जग खरं आहे हे जग सत्यत्वाची भ्रांती आहे. त्यानंतर जीव हा माझा देवापासून वेगळा आहे, भगवंतापासून वेगळा आहे, ही कर्तृत्व वक्तृत्वाची भ्रांती आहे. या 3 भ्रांती जेव्हा तो ओलांडून पुढे जातो त्यावेळी जीवाच्या पलीकडील खुणे तो पावतो म्हणजे प्राप्त करतो. आणि वावरो जाणे, तरी सुद्धा तो वावरत असतो, लोकव्यवहार सांभाळत असतो, पण आंतरिक स्थिती मात्र कधी बिघडू देत नाही, बिघडतच नाही. कारण अंतरानं तो भगवंताशी एकरूप झालेला असतो. त्याच्याकडे वेगळं राहायला काही शिल्लक राहिलेलं नसतं. त्यामुळे तो कसा प्रपंचात विसरेल, कसा देहाशी एकरूप होईल,
दोन्हीकडे राहायला तो शिकलेला असतो. हे संतांची लक्षणं आहेत बरं का. जीवनमुक्त जे पुरुष आहेत ना, ते जीवनमुक्त पुरुष जगातील व्यवहार करतात आणि आतला निवृत्तीरूप धर्मसुद्धा सांभाळतात. त्यांना काही विशेष सांभाळावं लागत नाही आणि जगातला व्यवहार करताना सुद्धा त्यांना नाटकं करावी लागत नाही. कुणाला चांगलं म्हणणं, कुणाची स्तुती करणं, कुणाची निंदा करणं याच्या पलीकडे ते गेलेले असतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये नाटक कुठलं शिल्लक राहिलेलं नसतं. आणि जर असं असेल तर इथं गोष्ट सांगते की दोन्ही ठिकाणी तो व्यवस्थित असतो. रामकृष्ण परमहंस एक सुंदर दृष्टांत देतात बरं का. हा दृष्टांतसुद्धा लक्षात ठेवण्यासारखा अत्यंत सुंदर दृष्टांत आहे. जे पावसाळ्याच्या सुरुवातीला काही बेडकाची पूर्वस्थिती निर्माण झालेली असते आणि त्याला सेफ्टी असतात बघा. आणि त्या एखादी डबकी असतात ना, त्या डबकीमध्ये वळवळ करतात. आमच्याकडे इकडे इचवांड म्हणतात, त्याला इचवांड म्हणतात. कसं म्हणजे काय असतात ती, त्याला शेपूट असते आणि ती वळवळ करत असतात आणि पाण्यातच राहत असतात आणि त्यांना शेपुटीनं ती इकडं तिकडं पोहत असतात. त्यांना जर बाहेर काढलं ना मरून जातात ते, कारण ते पाण्याशिवाय जगू शकत नाही. पण तेच जी इचवांड ती जीव असतात ना सेफ्टीचे रूप, तर काही काळ गेला की त्यांची शेपूट झडून जाते आणि त्यांचा बेडूक होतो. आणि बेडूक झाला की तो बेडूक पाण्यामध्येही राहतो आणि बाहेर पण राहतो. उभयचर प्राणी आहे बेडूक. पण त्या अगोदरचं त्याचं रूप कसं होतं, म्हणजे जोपर्यंत अजूनही ही दशा जीवदशा संपत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती प्राप्त झाली म्हणता येत नाही. पण बेडूक झाला ना, बेडूक कधी होतो तर ही आसक्तीची शेपूट झडायला पाहिजे. आसक्तीची शेपूट झडली की तो उभयचर होतो. तो जलचरी नाही आणि इकडला जो आहे कुठला म्हणतो आपण भूमिचरी नाही. तर दोन्ही होतो. म्हणजे व्यवहारही सांभाळतो आणि आपली अंतरस्थिती सुद्धा सांभाळत असतो. कारण दोन्हीकडे त्याची सहजता आलेली असते. बेडकाला पाण्यात टाका, नंतर बेडकाला जमिनीवर ठेवा, तो आहे त्या स्थितीमध्ये बरोबर सुखीच राहत असतो. तसं इथं म्हणलेलं आहे, जीवाच्या पलीकडची दशा जी आहे ती त्यानं प्राप्त केलेली असते. त्यामुळे त्याचा जीवपणा गेलेला असतो. त्याचा देहभाव जाऊन आत्मभाव जागृत झालेला असतो. देहभाव जातो, जीवभाव जातो, जगत सत्यत्व भाव निघून जातो आणि कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा भावसुद्धा निघून जातो. आणि हे निघून गेल्यामुळं तो भावरूप म्हणजे मदरूप होतो असं माऊलींना सांगायचं आहे. त्यामुळं सगळे संसार धर्म विसरून तो देहभावातून बाहेर पडलेला असतो. त्यामुळे जीवभावातील काही शिल्लक असा जो सूक्ष्म अहंकार जातो आणि जीवदशा ओलांडतो आणि सहज स्थितीला प्राप्त होतो. ही सहज स्थिती फार महत्त्वाची आहे बरं का. नंतर मग अर्धवट झालेलं असतं. जीवनमुक्त स्तर सहस्थितीमध्ये असतात आणि सहस्थिती असल्यामुळे माऊली 18व्या अध्यायामध्ये फार सुंदर होईल. एरवी तिजी ना चौथी, म्हणजे भक्तीचे प्रकार जे 4 सांगितले त्यात म्हणतात ते, एरवी तिजी ना चौथी, पहिली ना सरती, माझी या सहस्थिती भक्ती नाम. भक्ती कशाला म्हणायचं, माझ्या ठिकाणी जो सहजपणाने एकरूप झालेला आहे त्याला भक्ती म्हणतात. किती सुंदर व्याख्या भक्तीची केलेली आहे. त्याला भक्ती म्हणा म्हणतात. एरवी तिजी ना चौथी, तिसरी चौथी असं काय भक्तीला म्हणू नका. पहिली ना सरती, पहिली दुसरी असं सुद्धा म्हणू नका. म्हणजे अर्थभक्ती, अर्थार्थी भक्ती, जिज्ञासू भक्ती असं काय आणि ज्ञानी भक्ती असं काहीच म्हणू नका. माझी या सहस्थिती भक्ती नाव. ही ज्ञानियाची अवस्था सुद्धा ओलांडून जर गेला चौथी स्थिती, तरच तुरियेतून पलीकडे जातो तो. अगोदरची जागृती, स्वप्न, सुषुप्ती ओलांडून तुरियेत गेला. पण तुरिया सुद्धा ओलांडली ही जीवा पहिलीकडील खून पावोनी हा शब्द वापरलेला आहे माऊलीने. विचार केला की आपल्या लक्षात यायला लागतं. आपण जर साधनेमध्ये असू तर हे कळतं. जगामध्ये असाच व्यवहार आपण जर करत असू तरच. जग अनित्य आणि मिथ्य आहे असं समजून त्याच्याशी व्यवहार करावा. व्यवहार करावा लागतो म्हणून करावा. बोलावं, गप्पा माराव्या, त्याचे भोग पण घ्यावे. पण भोग भोगताना स्वतःचा अलिप्तपणा कधी सोडू नये हे माऊलींनी ह्या ओळीमधून सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळे संसार धर्म त्याचे निघून जातात. पण स्वतःला काय तो देहापेक्षा देह माझा, देह त्याला अडचण वाटेल काय असं माऊली म्हणतात. देहाच्या वेगळेपणाने तो माझ्यापासून वेगळा होईल का. हा गा जीवा पहिलीकडील खुने जो पाहुनी वावरो जाणे, तो देहाची वेगळेपणे काय वेगळा होईल, कसा वेगळा होईल असं माऊली म्हणतात. त्यामुळे ज्ञानी भक्त जो आहे त्या 4ही अवस्था ओलांडून पलीकडे गेलेला असतो.
त्यामुळं ही चारही अवस्थेतून बाहेर पडल्यानंतर तो भगवंताशी एकरूप झालेला आहे. जरी तो शरीरानं भक्तीची साधनं करत असला तरी तो त्या स्थितीमध्ये गेलेला असतो. या श्लोकावरलं भाष्य बाहुलींचं होतं ना 17व्या श्लोकामधलं, ते 118व्या ओळीपर्यंत आपण पूर्ण केलेलं आहे. ते श्याम ज्ञानी नित्ययुक्ता या श्लोकावरचं पुढचा श्लोक पुढच्या चिंतनामध्ये 18 नंबरच्या श्लोकाला पण आणि त्यावरल्या निरूपणाला आपण विचार करणार आहोत. आजची सेवा भगवंताच्या चरणी, माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.